मुंबईला DCP होतो, नागपूरला DCP होतो, नंतर यवतमाळ जिल्हा, नागपूर रेल्वे पोलीस आणि आता जळगाव जिल्हा SP म्हणून केलं आणि आता नुकतंच प्रमोशनला DIG रँकला तर सोलापूरच्या आयुक्त म्हणून नेमणूक झालेला आहे. आज रोजी ते आयुक्त राजेंद्र माने साहेबकडून चार्ज घेतलेला आहे. आता माझं टीमकडून जे DCPs, ACPs आणि जे PSOs जे आहेत त्यांच्याकडून ब्रीफिंग देणार आहे. मागच्या 10 वर्षाच्या क्राईम पॅटर्न अनालाइज करून ज्या ज्या दृष्टीने पोलीस हे जे जनताला सेवा देत आहे त्यात काय सुधारणा करू शकेल, काय इम्प्रूव्हमेंट करू शकेल त्यावर फोकस करून विल गो अहेड विथ माय प्रोफेशनल ड्युटीज. आणि प्रायमरीली वुमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्सवर लक्ष राहील, जेणेकरून आम जनता जे आहे ते सेफ फील केलं पाहिजे, तेच प्रायोरिटी आहे. त्यानुसार कारवाई करायची. सो एनी फर्दर क्वेश्चन्स काय जनरल असलं तर विचारा, पर्टिक्युलर इश्यू बद्दल असलं तर ब्रीफिंग झाल्यानंतर खरं इन्फॉर्मेशन आल्यानंतर मी आपल्यासोबत चर्चा करतो. आणि काय मुद्दा आपल्याला मला कळवायची अशा काही मेसेजेस आलं होतं, आपण काही जण फोनवर संपर्क केलं होतं, ते सगळं नोंद केलेलं आहे. त्यावर टीमसोबत चर्चा करून सध्या स्थिती काय आहे, पुढे काय कारवाई करून इम्प्रूव्ह करायची त्याबद्दल आपण विचार करू. इतर जिल्ह्याच्या प्रमाणे सोलापुरात आपण काय पॅटर्न म्हणजे कशावर फोकस असणार, कशावर भर असणार आहे? म्हणजे ट्रॅफिक आता जस्ट मी 2 फोकस एरिया आता सांगितलं होतं. आपल्याला आणखी फोकस एरिया पाहिजे असलं तर हे पहिला करू. आपण 3-4 जिल्ह्यात काम केलेलं आहे, त्यात प्रामुख्याने कशावर भर दिला आणि सोलापुरात काय अपेक्षा? तेच मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, वुमन सेफ्टी आणि स्ट्रीट क्राईम्स कमी करणे जे आहे तेच प्रायमरी फोकस आहे. स्ट्रीट क्राईम्स कमी म्हणजे या चेन स्नॅचिंग असो. आता एक सामान्य माणूस घर सोडून ते मार्केटला गेलं परत आलं तोपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारच्या भीती नाही वाटला पाहिजे. जसं कोणी माझ्या त्याच्याने चेन विसरून जाणार आहे का, माझी 2 व्हीलर चोरी होणार आहे का, माझ्या पॉकेटमध्ये होणार आहे का, कोणी गुंडा येऊन मला धक्का मारला आणि मी जॉब विचारलं तर मला मारहाण करणार आहे. हे जे स्ट्रीट क्राईम जे आहे यावर सामान्य जनताला भयभीती नसला पाहिजे. माझ्या सिटी सेफ आहे अशा त्यांना वाटलं पाहिजे. त्यानुसार पोलीस विभाग आपल्या जनतेची सेवा त्या दिशेने करेल अशा अपेक्षा आहे. आणि टीमसोबत मिळून मी पण त्याच काम करणार आहे. सायबर सुरक्षेचा आपला आवडीचा विषय, त्यामध्ये सोलापुरात बरेचसे असे गुन्हे घडतात. सायबर मी मुंबई क्राईम ब्रांचच्या पहिला DCP सायबर क्राईम. सो तेव्हापासून अभ्यास आहे. आणि सायबर सिक्युरिटी जे आहे ते एव्हरी इंडिव्हिज्युअलकडे आहे आणि त्याचं प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे ते युजरचे आहे. तर त्यामुळे सायबर सिक्युरिटी वाढवणार म्हणजे ते पूर्ण नेटवर्किंगचे विषय आहे, त्याबद्दल विषय नाही. पण सायबर क्राईमचे जे डिटेक्शन जे आहे ते व्यवस्थित आम्ही टेक्निकली वर्कआउट केलं तर शक्य आहे. त्यावर नक्की भर देणार आहे. आणि सायबर क्राईम्स कमी करण्याच्या दृष्टीने अवेअरनेस कॅम्पेन्स आणि इंडिव्हिज्युअलचे जे त्यांच्या बाजूचे जे रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते त्यांना कळलं पाहिजे. त्यानुसार आमच्या कॅम्पेन्स वगैरे सुरू होतात. सर, गुन्हेगारी कमी करण्यासोबतच अवैध धंद्यांवर नियंत्रण आणण्यासाठी काय आपली भूमिका असणार? ते दोन्ही इंटरट्वाइंड आहे. एक वाढलं तर दुसरं पण वाढणार. तर आम्हाला हे कमी करायचे म्हणजे ते पण बंद करावं. सोलापूर हे सांस्कृतिक शहर आहे. सर, सोलापूर शहर हे सांस्कृतिक आणि उत्सवप्रिय म्हणून शहर आहे. या ठिकाणी विविध जाती धर्माचे महापुरुषांच्या जयंत्या, विविध सणांच्या निवडणुका निघतात. प्रामुख्याने तो DJ विषय हा गाजतो.
डीजे परवानगी द्या किंवा द्या कमी आवडत, एकंदरीत याविषयी तुमचं काय मत आहे? त्याला जोडून डीजे आणि डिजिटल बँड जे अवैधपणे लावलेलं असतं, सर्रासपणे तुम्ही शहरात जरी फिरफट कराल तर प्रत्येक सोबत तुम्हाला दिसत असेल. आता लोकांचा कुठलाही गव्हर्नमेंट अथॉरिटीला आम्ही परवानगी देतो म्हणून म्हणू शकत नाही, बिकॉज द गाईडलाईन्स आर व्हेरी क्लिअर. त्यात दुर्लक्ष झाला असेल तर किंवा त्यात लोकल रिक्वायरमेंट तशा परिस्थिती असेल तर त्यात बदल करण्याच्या मनस्थिती बदल करण्याचा प्रयत्न करू. आणि शेवटी आता आपला घरच्या कोणी नेव्ह्यू असेल, कोणी कझन असेल, कोणी नेतेवाईक असेल, तेच तिकडच्या मंडळाला सहभागी आहे. सर्व सोलापूरकरांना तेच आम्हाला वाटत आहे ते डिजिटल लावायचे म्हणून. ते आपल्यापैकी कोणाचे नेतेवाईक आहे, मित्र आहे. सो ते त्यांच्या मनस्थिती सायकोलॉजिकली ते चेंज करण्यासाठी प्रयत्न करू. ते एक 1-to-1 संवाद साधला तर त्यात नक्की बदल येईल असं मला वाटत आहे. सर, तुमच्याविषयी बऱ्याच म्हणजे वर्तमानपत्रात सुद्धा वाचलेला आहे. तुम्ही एक युवा अधिकारी आहात. तर सोलापूर सुद्धा एक कामगारांचं शहर आहे. मात्र या सोलापूर शहरामध्ये जे युवा पिढी आहे, जे अवैध धंदे असेल, मटका, जुगार, अवैध सावकारी असेल, याच्या आहारी मोठ्या प्रमाणात जात आहे. तर या युवा पिढीला वाचवण्यासाठी किंवा त्या गुन्हेगारी प्रवृत्तीपासून दूर करण्यासाठी आपण काय पावले उचलणार? तेच प्रश्न आहे, तेच उत्तर आहे. ते वेगळ्या वर्षांमध्ये विचारून काय पाहिजे. लेट्स गो फॉरवर्ड. म्हणजे काम दिसत तुमचं साहेब असं तेव्हा अशा पंचलाईन वगैरे मी म्हटलं नाही, मी म्हटलेलं नाही. डीजे विषयी आवाज मर्यादा आहे याच्याविषयी आपण नक्की जे डेसिबल लिमिट जे दिलेलं आहे त्यावर आमचं लक्ष राहील. आणि ज्या दिवशी मिरवणूक आहे ते एक दिवशीचा गोष्ट नाहीये. जे कोणी व्यावसायिक आहे त्यांना वारंवार वाहन रोडवर आणायलाच लावेल. ते एक दिवशी मी आवाज वाढवणार आणि त्या दिवशीपासून माझं जे काही बिझनेस आहे ते संपला असा विषय नाही. त्यांना वारंवार आमच्या सोबत संवाद साधावाच लागेल, जनतेला जबाब द्यावाच लागेल. थिंग्स विल बी ऑन रेकॉर्ड. डॉक्युमेंटेशन व्यवस्थित झालं तर सर्व प्रश्नाच्या उत्तर आणि जबाब मिळेल असा आतापर्यंत माझा अनुभव आहे. त्याच पॅटर्नला इथं पण काम करतात. विशेष करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज मिरवणूक यांना जास्त तुम्ही आवाजाची परवानगी यांना जास्त देता आणि इतर जे महापुरुष आहेत, इतर जे सण आहेत यांना तुम्ही आवाजावर कमी परवानगी देता असं काही संघटना पक्षांचा आरोप आहे. आणि बरेचसे निवेदन हे सीपीना दिलेले आहे. दिस इज जस्ट वन पार्ट ऑफ पोलिसिंग. त्यावर एवढं आम्ही 90% वेळ जे सामान्य जनताचे जे काही मालमत्ताचं थ्रेट आहे किंवा त्यांच्या जीवाला जे धोका आहे त्यावर आम्ही जास्ती फोकस करायला पाहिजे. ज्यांच्या जे उत्साहीने साजरा करणाऱ्या विषयाबद्दल एवढं आम्ही 90% टाइम अँड एफर्ट फोकस केलं तर जनताच्या सुरक्षाला कोण फोकस करणार? विल फोकस ऑन सिक्युरिटी ऑफ लाईफ अँड प्रॉपर्टी ऑफ पब्लिक. आणि हे जे गोष्ट आपण म्हणतात ते आम्ही दुर्लक्ष करणार. त्यामध्ये जे काही नियम आहेत ते पालन व्हायला पाहिजे. ट्रॅफिकचा एक विषय फार गंभीर आहे सगळ्यात. ज्या प्रमाणात रस्ते मोठे व्हायला पाहिजे किंवा वाहनं वाढले पण आहे तसं नसेल. पोलीस आहेत पण ते शहरात नसतात, शहराच्या बाहेर उभारलेले असतात. याच्यावर एक फोकस केलं चेक करतो मी. मला वाटलं सोलापूर शहर म्हणजे शहराचं आहे, पण म्हणतात शहराच्या बाहेर चेक. कारण इथे तिथे क्षेत्र आहे, तुळजापूर आहे, अक्कलकोट आहे, पंढरपूर आहे, गाणगापूर आम्ही फार ये करतात. आणि आपले पोलीस शहरात वाहतुकीचं नियंत्रण करण्यापेक्षा बाहेरची गाड्या आम्हाला जास्त ज्युरिस्डिक्शनच्या बाहेर म्हणतात. नाही, शहराचं हद्दच 8 ते 10 किलोमीटर हद्द आहे सोलापूर शहर. तर शहरामध्ये सोडून त्या ठिकाणी ग्रामीण ज्या ठिकाणी सुरुवाती तिकडे ग्रामीण इकडचं आहे असं स्टडी करतो. आणि दुसरं जर प्रत्येक पोलीस स्टेशन जर समजायचं 7 ते 8 पोलीस स्टेशन आहेत सगळ्याचे पण बंद आहे. सगळे बंद आहेत. काय म्हणले ते त्यांचे काय जनरेटचा प्रॉब्लेम आहे ते असं आहे. तो त्या ठिकाणी आमचं मत असं आहे की त्यांना त्या पोलिसांनी एखादं मोबाईल जरी दिलं नागरिकांना फार तक्रार येते. एक तर पोलीस चौक्या बंद आहे
पोलीस स्टेशन चालत नाही.